कोरोनाचा प्रादुर्भाव संपूर्ण जिल्ह्यात असल्याने जिल्ह्यात अनेक जणांच्या हातातील खासगी नोकऱ्याही गेल्या तर रोजगारही गेला। यातच आता शहरात नव्या शकला लढून अनेकांच्या फसवणुकीच्या घटना दिवसेंदिवस घडत आहे। अशातच दोघांनी स्वतःला CID असल्याचे सांगून एका व्यक्तीचे 80,000 घेऊन पसार झाल्याची घटना भर दिवसात जवाहर गेट परिसरात घडली आहे। तिवसा गावात राहणारे सुभाष पुंडलिक डबले वय 55 वर्ष काही सामानाची खरेदी करण्यासाठी जवाहर गेट परिसरात सकाळी आले होते। ते नेक्स्ट कॉम्प्लेक्स समोर रस्त्याने जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवर दोघे आले। डबले यांना अडून आम्ही CID आहे, तुमच्याजवळ गांजा आहे का असे विचारून तुम्ही सोन्याच्या अंगठ्या हातातून काढून ठेवा असे सांगून फिर्यादी डबले यांच्याजवळील बोटातील 2 सोन्याच्या अंगठ्या, गळ्यातील सोन्याची चेन असा 32 ग्रॅम सोने अंदाजे 80,000 रुपयाचा एवज घेऊन पसार झाले। याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस स्टेशन मध्ये देण्यात आली। पोलिसांनी 2 अज्ञात आरोपी विरुद्ध कलम 170, 419, 420 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। दोन्ही आरोपींचा पोलीस शोध घेत आहे। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।